महायुती सरकारचं मनापासून कौतुक करतो, आभार मानतो. अनेक वर्षांपासूनची ही मागणी आहे. 2013 नंतर कोकणाला एवढा मोठा निधी आंबा आणि काजू शेतकऱ्यांना मिळाला. आमची मागणी तीच होती की कोकणातला शेतकरी कधीच काय मागत नाही आणि त्यातल्या त्यात आंबा आणि काजू शेतकरी काहीच मागत नाही. त्यांच्या मागणीला आवाज नव्हता आणि म्हणून जे काय मी सभागृहामध्ये मांडू शकलो ते मी त्यांची बाजू घेतली आणि सरकारचं मनाचं मोठेपण की सरकारने पण तात्काळ लगेच त्याला मान्यता दिली. ही जी रक्कम आली आहे ह्याच्यानंतर विम्याची रक्कम येणार आहे. स्वतः कृषी मंत्री आणि मी भेटलो माझं भाषण झाल्यानंतर आणि त्या भाषणानंतर त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे की विम्याची रक्कम येईल आणि त्यानंतर अजून जे काही सरकारला मदत करायची आहे, कारण का नुकसान मोठं झालं आहे. अनेक वर्षांपासून कोकण काही मागत नाही, आंबा काजू बागायतदार काही मागत नाही, तर अजून मदत किती आम्ही करू शकतो ती ॲडेड रक्कम पण आम्ही नंतर ह्या रकमेला जोडणार आहे. तर उद्या पुरवणी मागण्यांचा दिवस आहे आणि कृषी हा विषय पुरवणी मागण्याचा एक विभाग आहे. तर उद्या माझ्या भाषणामध्ये मी परत सरकारला विचारणार आहे की नेमके ते पैसे कधी येतील आणि विम्याची रक्कम कधी येईल. पण मी सरकारचा मनापासून आभार मानतो की सरकारने एका आमदाराची दखल घेतली आणि लगेच 12 तासाच्या आत निकाल दिला आणि कोकणाला न्याय दिला. त्याबद्दल मी सरकारचे मनापासून आभार मानतो. महाविकास आघाडी टिकावी असं वाटत असेल तर सगळ्यांनी जबाबदारी असेल, स्थानिक पातळीवर समन्वय असलं पाहिजे असं उद्धव ठाकरे म्हणतात. आता उशीर झाला ना साहेब, आता उशीर झाला. समन्वय कधी ठेवायचा असतो, कधी कोणाला भेटायचं असतं, किती भेटायचं असतं. जर तुम्ही भेटलातच नाही आणि समन्वयच ठेवला नाही तर समन्वय ठेवायची गरज पडते. जर अगोदर समन्वय ठेवला असता, स्वतःचा पक्ष टिकवला असता. आता काँग्रेसलाच असं वाटायला लागलं आहे की आम्हाला आता उभाटाची गरज नाही, म्हणून आता असं वाटतं आहे उद्धव साहेबांना की आता समन्वय ठेवला पाहिजे, कारण का आता पक्ष झाला आहे त्यांचा 0 आणि आता काँग्रेस ठरवणार त्यांना राहायचं आहे की नाही उद्धव साहेबांबरोबर. अशी परिस्थिती वाईट वाटतं, पण ती वस्तुस्थिती आहे. उद्धव साहेबांवर हे दिवस आले कारण का अगोदर समन्वय आणि अगोदर आपली ताकद टिकून ठेवली असती तर नंतर सांगायची गरज पडत नाही की समन्वय आता ठेवला पाहिजे. इमान राखाव कोण म्हणतोय, बैमानी म्हणतोय. ज्याने सेनेसोबत बैमानी केली ते देवेंद्र फडणवीसोबत सुद्धा बैमानी करत असं उद्धव ठाकरे म्हणतात. आता उद्धव साहेबांचं काय झालं आहे की ते आता बोलत राहणार काही ना काहीतरी. आता त्यांना ते सहन होत नाही आहे, तोल जात चालला आहे आणि कोणाचंही मानसिक संतुलन बिघडणारच ना एवढं सगळं नुकसान झाल्यानंतर. पण मी काय एवढा मोठा माणूस नाही, पण मला असं वाटतं की दुसऱ्यांवर टीका करण्यापेक्षा त्यांनी आता स्वतःवर आत्मपरीक्षण करावं. पक्षाला कसं वेग देता येईल, कसं मोठं करता येईल, त्यांनी इंटरनल आता एकमेकांशी बोललं पाहिजे. बघा, लोक त्यांच्याकडून फुटत आहेत, ते फुटून कोणाकडे चाललं ते महत्त्वाचं नाही, तुमच्याकडून का फुटत आहेत त्याचं कधी आत्मपरीक्षण आपण करणार आहात की नाही, की नुसतं दुसऱ्यांवर टीका करणार आहात. संजय राऊतांसारखा माणूस तुमच्याकडे आहे, त्या माणसामुळे झालेलं नुकसान आणि इतर सगळ्या गोष्टींमुळे झालेलं नुकसान आपण कधीतरी त्या विषयावर चर्चा करणार आहेत की नाही इंटरनल पक्षामध्ये, की नेहमी दुसऱ्यांवर टीका करणार. अहो, दुसऱ्यांची चूक काय? तुम्ही उद्या माझ्याकडे आलात, माझ्या पक्षामध्ये आलात, माझी काय चूक? तुम्हाला तिकडे योग्य वाटत नसेल म्हणून तुम्ही माझ्याकडे आलात ना. तर तसं वातावरण तुम्ही का तयार केलं नाही तुमच्या पक्षामध्ये? आणि जर हे तयार होत नाही, तुम्ही रोज उठून टीका करणार, हे काय बरोबर नाही. हे कधीतरी थांबलं पाहिजे आणि त्यांनी स्वतःहून उद्धव साहेबांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. उद्धव ठाकरेंनंतर आता संजय दिना पाटलांच्या मतदारसंघामध्ये राज ठाकरे सुद्धा आता फिरणार आहेत. राजसाहेब त्या मतदारसंघामध्ये सोडून द्या, मुंबईभर फिरले, महानगरपालिकेला किती आले, किती निवडून आले माहिती काढा. मनसेचे किती आले. मी काय सांगणार नाही. मी राजसाहेबांचा आदर करणारा व्यक्ती आहे, मी त्यांना खूप मानतो. पण राजसाहेबांनी आता फिरून काही उपयोग होणार नाही. BMCच्या निकालामध्ये प्रत्येक पक्षाला आपलं स्थान कळलेलं आहे, तसं मनसेलाही कळलेलं आहे, म्हणून आता फिरून काय उपयोग नाही. आईची शपथ घेऊन गद्दारी केली अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी फुटीर खासदारांवरती टीका केली आहे. भर सभेत त्यांचा ऑडिओ क्लिप देखील दाखवली होती. मी तेच म्हणतो, तुम्हाला का सोडून गेले ह्याचं आत्मपरीक्षण आपण करा साहेब.
दुसऱ्यांवर ढकलू नका, हे दुसऱ्यांची चूक नाही. शाळेमध्ये जेव्हा एक विद्यार्थी नापास होतो तर कोणावर ढकलतो? दुसऱ्यावर की टीचरवर की प्रिन्सिपलवर? अहो तुम्ही नापास झालेला आहात, त्याची चूक कोणाची आहे हे आपण आपल्या आतमध्ये बघितलं पाहिजे. आपण कोण आहोत, आपण काय चुकलेलो आहोत. मला असं वाटतंय उद्धव साहेबांचं जे काही मी हल्ली ऐकतोय त्यांना त्यांच्या चुका दिसत नाही, त्यांना दुसऱ्यांच्या चुका दिसतात. आता नापास उभाटा झालेली आहे, त्याचा जबाबदार हा दुसरा कसा होतो हे आजपर्यंत गणित मला कळलेलं नाही. राहुल गांधी सर म्हणत आहेत नीट परीक्षा TAT परीक्षा पेपर फुटी संदर्भात भिवंडीतून तो पेपर फुटला, पेपर लीक नाही तर युवकांच्या भविष्याची चोरी झाली असं म्हणत आहेत. तर देशाच्या शिक्षण व्यवस्थेला वसुली सिस्टीम बनवलं आहे राहुल गांधी. आरोप ते नेमके काय करतात एकदा बघायला लागेल. मी काय तुम्ही सांगताय म्हणून मी अजून राहुल गांधींचं स्टेटमेंट ऐकलेलं नाही आणि नेमकं काय झालं आहे भिवंडीला ह्याचा पण मी एकदा हे करतो, डिटेल घेतो आणि मग आपल्याशी बोलतो. श्रीकांत शिंदेंना आणि 2 यांना खासदारांना मंत्रिपद मिळते केंद्रामध्ये. शुभेच्छाच आहेत आणि सन्मान्य श्रीकांत भाऊंनी खासदार म्हणून जे काम केलं, जे डेलिगेशन ते वेगवेगळ्या देशांमध्ये घेऊन गेले, तिकडे जे देशाचं रिप्रेझेंटेशन केलं, मोदी साहेबांना आणि त्यांचे जे काही मध्ये बातम्या आल्या, अशी लोक मंत्रिमंडळामध्ये असल्यानंतर मोदी साहेबांच्या सरकारमध्ये फायदाच होईल. कारण काही रिझल्ट देणारी लोक आहेत, सतत जनतेमध्ये राहणारी लोक आहेत, जनतेच्या प्रश्नांवर लढणारी लोक आहेत आणि स्वतः श्रीकांत भाऊ हे शिकलेले आहेत. त्यांचा इम्पॅक्ट हा मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेटमध्ये हा 100% होणार आणि ते यशस्वी मंत्री म्हणून त्यांचा कार्यकाळ असेल ही माझ्या मनामध्ये खात्री आहे. सर, पाऊस नसल्यामुळे भात शेती संकटात आली आहे. अधिवेशनानंतर आपण दौरे करणार का, पाहणी दौरे? ते तर करणारच आहे. सातत्याने माझं आणि अधिकाऱ्यांचं बोलणं सुरू आहे. आत्ता पण 2 आठवडे अधिवेशन आता राहणार आहे, म्हणजे 2 आठवडे अजून आहे अधिवेशन. त्या काळामध्ये पण आपण काय सरकारकडे मागता येईल. उद्याच कृषी विभागावर चर्चा आहे, मी सगळी डिटेल घेतो आहे. जेवढ्या जोरात आपण आंबा काजू ह्या विषयावर भांडलो किंवा बोललो तसंच भात शेतकऱ्यांसाठी पण आपण सरकारकडे मागणी करणार आहोत आणि अधिकाऱ्यांशी माझं बोलणं सुरू आहे. साहेब, एक व्हिडिओ व्हायरल होतोय राजेश्री सरकारांचा, 40 लाखाची खंडणी मागितली. बघा हल्ली व्हिडिओ खूप व्हायरल होतात, ते AI जनरेटेड आहे किंवा एडिटेड आहे हे अगोदर तपासलं पाहिजे. आता किती रोज व्हिडिओ येतात, उद्या कोणाचेही व्हिडिओ येत आहेत. हल्ली काय त्याला काय मान मर्यादा काय राहिलेलं नाही, म्हणून तो व्हिडिओ ऑथेंटिक आहे का नाही एकदा तपासावं लागेल.